आज आपण ह्या ठिकाणी फातिमा मातेच्या नोवेनाच्या पहिल्या दिवसासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि जगभरची ख्रिस्त सभा संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांची स्मृती साजरी करत आहे. एलकानपाडा आणि आरीवर हे गाव परिवार आपण खास ह्या संताच्या आश्रयाखाली ठेवलेला आहे. संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांना एक परमेश्वराचा साक्षात्कार झाला. संत डेमियन चर्चमध्ये प्रार्थना करत असताना त्याला आवाज ऐकू आला. माझं चर्च खरंच असंच डागडुजी करण्यालायक असलेलं चर्च त्याला दिसलं. त्याने थोडे पैसे गोळा केले आणि ते चर्च दुरुस्त केलं. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी परत एकदा तो संत डेमियन चर्चमध्ये आला. पुन्हा एकदा त्याला तेच शब्द ऐकू आले, फ्रान्सिस माझं चर्च दुरुस्त कर. अशा वेळेला फ्रान्सिस विचार करू लागला, आता आणखी दुसरं कोणतं चर्च मोडकळीस आलेलं आहे. आणि त्याला साक्षात्कार झाला की दगडविटांनी बांधलेलं नव्हे तर माणसाच्या हृदयानी आत्म्याने बांधलेलं चर्च मोडकळीस आलेलं आहे. ते चर्च दुरुस्त करण्यासाठी तुला एक संस्था प्रस्थापित करायची आहे. आणि फ्रान्सिसने घरदार सोडलं. फ्रान्सिस्कन ही संस्था स्थापन केली. पोप महोदयांची अधिकृतरित्या परवानगी मिळविण्यासाठी ते रोमला पोहोचले आणि त्या अगोदर पोपना एक साक्षात्कार झालेला. त्यांना एक स्वप्न पडलेलं की संपूर्ण जगभरची ख्रिस्त सभा जणू काही एखाद्या इमारतीसारखी एका बाजूला झुकलेली आहे आणि एक माणूस त्या झुकलेल्या इमारतीला खांदा देऊन टेकू देत आहे. फ्रान्सिसला बघता बरोबर पोप महोदयांच्या लक्षात आलं की हाच तो माणूस जो टेकू देऊन त्या इमारतीला आधार देत आहे. त्यांनी तात्काळ त्यांना परवानगी दिली. फ्रान्सिस्कन संस्थेची संघटना त्यावेळेला उदयास आली. त्यानंतर गेली 800 वर्षे आज फ्रान्सिस्कन परिवार संपूर्ण जगभर परमेश्वराची सुवार्ता पसरवित आहे. ख्रिसमसचा गोठा आपण सजवत असतो, ती संकल्पना संत फ्रान्सिस असिसीकर यांची. लाउदातो सी हे पोप फ्रान्सिस यांचं परिपत्रक आहे की हे परमेश्वरा तुझं स्तवन असो. ती संपूर्ण कविता संत फ्रान्सिस असिसी यांनी लिहिलेली आहे. पर्यावरणावरती प्रेम करण्यास त्याने आपल्याला शिकवलेला आहे आणि विशेष करून दलितांचा किंवा गरिबांचा कैवारी म्हणून तो जीवन जगला. पोप महोदयांनी त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि शेवटी त्यांच्या अंगावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या 5 पवित्र जखमा उमटल्या. ह्याचा अर्थ येशूच्या दुःख सहनामध्ये हा संत पूर्णपणे सहभागी झालेला होता आणि म्हणूनच आता तो येशूच्या पुनरुत्थित गौरवामध्ये देखील सहभागी झालेला आहे अशी ख्रिस्त सभेची धारणा आहे आणि त्याला संत पद देण्यात आलेला आहे. ह्या पवित्र मिस्सामध्ये सहभागी होत असताना संत फ्रान्सिस असिसीकर आणि आपली फातिमा माता ह्यांच्या मध्यस्थीने गोरगरिबांची सेवा करण्यासाठी, परमेश्वरावरती मनापासून प्रेम करण्यासाठी प्रभूकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया.